आदेश, मेरे गुरु को आदेश, मेरे माता पिता को आदेश, मेरे नातों को आदेश। आज फक्त व्हिडिओ बनवायचं कारण एकच, मी जो दावल मलिक बाबा बद्दल व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती अनेक प्रकारचे कमेंट आले। कशावरनं दावल मलिक बाबा गोरक्षनाथ, कशावरनं तुम्ही डायरेक्ट बोलता ते? अरे मी व्हिडिओमध्ये सांगितलंय, तुम्ही जे मानशाल ते। मग तुम्ही दावल मलिक बाबाला मच्छिंद्रनाथाच्या रूपात बघा। कोणी म्हणतं दावल मलिक बाबा गोपीचंद आहे, कोणी काय तर कोणी काय। अरे पण मी जर त्यांना जर शिव गोरक्षनाथ म्हणतोय त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेल। जर धडधडीत आपल्याला सांगितलंय का त्या गावामध्ये बडेबाबा मच्छिंद्रनाथ आणि शिव गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले होते, त्या टायमाला त्यांना भिक्षा दिली नाही, त्यांना हाकलून दिलं। हाकलून दिल्यानंतर बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं का तुला आजपासून असा असा पोशाख धारण करावा लागेल, तुला फलानं करावं लागेल, तुला बेस्तानं करावं लागेल। आता हे मी माझ्या भाषेत बोलतो। तर त्यानुसार त्यांनी तो अवतार घेतला आणि त्या गावामध्ये आदेश आलक निरंजनच्या ऐवजी त्यांनी दोमदोम शाह दावल असं केलं। तर त्याचं कारण असं नाही का त्यांचं नाव दावल मलिक बाबा होतं, त्यांच्या तोंडातनं ती घोषणा निघली, त्याच्यामुळे त्यांना दावल बाबा त्या गावामध्ये ओळखण्यात आलं। हे माझ्या हिशोबाने मी सांगत तर आहे व्हिडिओमध्ये, हे माझ्या हिशोबाने मी असं मानतो, तुम्ही कसं मानता मला माहिती नाही आणि मी स्पष्टीकरण द्यायला रिकामा पण नाही। आणि दुसरी गोष्ट, तुमच्या कमेंटला उत्तर द्यायची मला काही गरज नाही। ज्यांच्यापर्यंत खरं ज्ञान पोहोचवायचं त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि एवढंच लागतं तुम्हाला। कमेंट एवढे भरभरून करतात तुम्ही, मला चांगले पण करतात आणि वाईट पण करतात। मग एवढे वाईट धडधडीत तुम्ही कमेंट करताय ना, तर मी ना बडेबाबा मच्छिंद्रनाथाचं मंदिर बांधतोय। जेवढं भरभरून तुम्ही कमेंट करतात ना तेवढं भरभरून पैसे द्या। काय म्हणता ना, मला मंदिर बांधायचं, माझ्याकडे 1 रुपया नाही तरी पण मी हा पाऊल उचललाय मंदिर बांधण्यासाठी। मग जेवढं कमेंट करता येतं ना तेवढं भरभरून आहे ना अशा टायमाला मदत करा, म्हणजे मला पुढं बडेबाबा मच्छिंद्रनाथाची मंदिर बांधायला किंवा आश्रम बांधायला तुमचा 1 रुपया 2 रुपया मला भेटल। ते देता सोडून कमेंट करत बसतात। अरे एवढंच लागतं, मी एवढं सांगतोय, फोन कर, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो। आता मी त्या लोकांची नावं घेत नाही, तर फोन करा ना तुम्हाला एवढं लागतं तर। मला आज चिडायचं कारण एवढंच आहे, जो व्यक्ती आज खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचे पाय ढकलतात तुम्ही। माझ्यासारखे असे अनेक असतील। आज मी जे मंदिर बांधतोय माझ्याकडे रुपया नसताना बांधतोय, कोणीतरी मला मदत केली, ती जमीन त्याच्यावरती आज मी, माझे शिष्य, माझा नवनाथ बाबा नवदुर्गा माता भक्त परिवार हा सातत्याने प्रयत्न करू राहिला, कुठून कसे पैसे आणायचे, कसे काय करायचं, मंदिर कसं उभं करायचं, आश्रम कसं बांधायचं, याच्यासाठी आमचे प्रयत्न चालले। मग एवढंच तुम्ही जर खरं नवनाथांचे भक्त आहे, बडेबाबा मच्छिंद्रनाथाचे भक्त, दावल मलिक बाबाचे भक्त तर द्या देणगी, हो द्या तुमच्या हाताने पण काहीतरी चांगलं पुण्याचं काम, ते नको। एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो। आदेश, ज्याला राग आला असेल, आला तर आला, मी नाही घाबरत, पण जो खरंच नवनाथांचा भक्त असेल, दावल मलिक बाबाचा भक्त असेल, तर त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावा आणि मला मंदिराला मदत करावा कमेंट करण्यापेक्षा। आदेश।